बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या. सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे. स्वतःच्याच बंदुकीमधून गोळी सुटल्यानं अभिनेता गोविंदा जखमी झालेला आहे. पहाटे 5 वाजता बंदूक स्वच्छ करत असताना ही गोळी सुटली. अभिनेता गोविंदावर सध्या अंधेरीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांकडून अभिनेता गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली असून चौकशी देखील सुरू झालेली आहे. अभिनेता गोविंदावर अंधेरीमधल्या खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू झालेले आहेत. पहाटे 5 वाजता बंदूक स्वच्छ करत असताना अचानक ही गोळी सुटली आणि त्याच्यातच अभिनेता गोविंदा हे जखमी झालेत आणि त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत. दरम्यान पोलिसांनी अभिनेता गोविंदाची ही बंदूक जप्त केली असून अधिकची चौकशी सुरू झाली आहे. क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटल्यानं अभिनेता गोविंदा हे जखमी झाले. पहाटे 5 वाजताच्या सुमारास बंदूक स्वच्छ करत असताना ही गोळी अचानक सुटली आणि त्यामुळेच अभिनेता गोविंदा यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. सध्या त्यांच्यावरती रुग्णालयात अंधेरीतल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत. पोलिसांकडून अभिनेता गोविंदा यांची ही बंदूक सध्या जप्त करण्यात आली असून अधिकची चौकशी सुरू झालेली आहे. अभिनेता गोविंदा हे गेल्या काही दिवसांपासून आता राजकारणात सक्रिय झालेले आहेत. शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा बघतोय आपण त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. अधिक माहिती देतात गोविंद ठाकुर आपल्याला. गोविंद जी हाँ, बता दें कि मैं इस वक्त अंधेरी के उसी अस्पताल में के बाहर खड़ा हूं जहां पे गोविंदा का इलाज चल रहा है। यह क्रिटिकेयर अस्पताल है और डॉक्टरों के जो जानकारी मिले, डॉक्टर्स ने जो कहा है कि फिलहाल गोविंदा की जो हालत है अभी ठीक है, घबराने वाली बात नहीं है, इलाज चल रहा है। यहाँ तक कि गोविंदा ने भी अस्पताल के अंदर से कि अपने फैंस के लिए एक ऑडियो मैसेज दिया है। जो जानकारी मिली है उसके मुताबिक आज सुबह 4:45 बजे के करीब वह कलकत्ता के जाने वाले थे और उसके पहले वो अपना जो लाइसेंसी रिवॉल्वर है उसको साफ कर रहे थे। अचानक वो नीचे गिरने की वजह से फायरिंग हुई और उनके पैर में गोली लग गई। हालांकि ज़्यादा गंभीर परिस्थिति नहीं है, लेकिन मामला संगीन है, मामला कहीं ना कहीं एक संवेदनशील है। इसको देखते हुए मुंबई पुलिस भी इसमें हस्तक्षेप की है और फिलहाल उस पिस्टल को जो जानकारी मिली है पुलिस ने जब्त कर लिया है। साथ ही जो मुंबई क्राइम ब्रांच की टीम है वो भी इस मामले की जांच कर रही है, क्योंकि खुद क्राइम ब्रांच के ऑफिसर दया नाइक यहाँ पर पहुंचे हुए थे। उन्होंने भी गोविंदा से मुलाकात की। मुलाकात के बाद वह जस्ट अभी गए। हालांकि मीडिया से उन्होंने कुछ बात नहीं किया, लेकिन गोविंदा की स्थिति अभी ठीक बताई जा रही है। क्रिटिकल अस्पताल में उनका इलाज चल रहा है। गोविंदा ने सामने से ऑडियो मैसेज फैंस के लिए दिया है। गोविंदा बता दें कि एक एक्टर के साथ साथ हाल ही में उन्होंने शिवसेना में पक्ष प्रवेश किया था और एक शिवसेना के नेता भी, उन्होंने चुनाव में काफ़ी प्रचार भी किया था। लिहाजन सुरक्षा गार्ड, जब फायरिंग की घटना हुई उस समय जानकारी मिली कि जो उनको सुरक्षा गार्ड दिया गया मुंबई पुलिस की तरफ से, वह भी उस वक्त उनके साथ ही घर पे मौजूद था। जैसे फायरिंग की आवाज़ सुरक्षा गार्ड ने सुनी, वह खुद सबसे पहले घर के अंदर भाग के गया और उनको अस्पताल तक लाने में मदद किया। अस्पताल के बाहर भी मुंबई पुलिस के बंदोबस्त बढ़ा दिए गए हैं। आप देख सकते हैं कि पुलिस का यहाँ पर हर तरफ छावनी बना दिया गया है, क्योंकि यहाँ पर फिलहाल अभी किसी को भी अंदर जाने की इजाज़त नहीं दी जा रही है। पुलिस के जो क्राइम ब्रांच का अधिकारी है दया नाइक, वो गए थे, उन्होंने पूछताछ की, करीब 10 मिनट तक अंदर रुके और उसके बाद ठीक वो बाहर आ गए। पुलिस इसमें तमाम एंगल से जांच कर रही है कि क्या फायरिंग किस वजह से हुई, क्या वजह थी फायरिंग की। नक्कीच आहे, पोलिसांकडून या सगळ्याचा तपास अधिकचा केला जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर अभिनेता गोविंदा हे बंदूक स्वच्छ करत होते पहाटे 5 वाजता आणि त्याच दरम्यान त्यांच्याकडून अचानक गोळी सुटली आणि त्याच्यातच त्यांच्या पायाला गंभीर जखमा झालेल्या आहेत, दुखापत झालेली आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात खाजगी एका दाखल करण्यात आल्या आणि त्यांच्यावरती आता उपचार सुरू झालेले आहेत. पोलिसांनी ही बंदूक आता जप्त केली असून त्यांच्याकडून अधिकचा तपास सुरू झालेला आहे. अंधेरीतल्या एका खाजगी रुग्णालयात गोविंदा यांच्यावर उपचार सुरू झाले. नमस्कार, प्रणाम, मैं हूं गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद। प्रणाम। तर अभिनेता गोविंदा यांचा हा ऑडिओ संदेश आपण ऐकलेला आहे. सध्या आपली प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी आपल्यावर उपचार केलेले आहेत आणि सगळ्यांचेच आभार असं या ऑडिओ क्लिपमध्ये गोविंदा म्हणतात. मात्र TV9 मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाहीये.
पहाटे 5 वाजता बंदूक स्वच्छ करत असताना अचानक गोळी सुटल्यानं गोविंदा जखमी झाले आणि त्यानंतर त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू झाले. आता वळूयात पुढल्या बातमीकडे. बातमी आहे राजकीय. मोदी शहा राज्यात आले की उद्योग बाहेर जाणार अशी भीती वाटते, असं संजय राऊत म्हणाले. मोदी शहांच्या दौऱ्यात राज्याच्या लुटीसंदर्भात निर्णय होतो. फडणवीसांपासून तर भाजपचे सर्व नेते कुचकामी, म्हणूनच शहा राज्यात बैठका घेत आहेत. देश वाऱ्यावर सोडून गृहमंत्र्यांना राज्यात ठाण मांडून बसावं लागतंय, असंही टीका करताना संजय राऊत म्हणाले. शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्त्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल, त्याची तयारी करायला हे लोक येतात का? कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल 210 एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला. त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का? व्यवहार वगैरे पाहिला. आम्हाला भीती वाटते. हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल. नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत? मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी 6 वेळा केलं, एकाच मेट्रोचं. अमित शहा वॉर्डामध्ये बैठका घेतात. गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री. म्हणजे याचा अर्थ असा की या राज्यातला भाजपा कुचकामी आहे. देवेंद्र फडणवीस पासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत. त्याने जे लोक इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत. लोक त्यांना फेकून देणार आहेत. आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं, देश वाऱ्यावर सोडून. तर मोदी शहा राज्यात आले की उद्योग बाहेर जाणार अशी भीती वाटते, असं संजय राऊत म्हणाले. मोदी शहांच्या दौऱ्यात राज्याच्या लुटीबाबत निर्णय होतो, असे टीका करताना संजय राऊत म्हणाले. कसं आहे की सध्याचं सरकार जे आहेत हे बैलपुत्र आहेत, बरं का. यांचा बाप बैल आहे. यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा, त्यांची बुद्धी ही बैलाची आहे. ही बैलबुद्धीचे लोक आहेत. काही तैलबुद्धीचे असतात, काही बैलबुद्धीचे आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाही आहे. आम्ही गोमातेला मानतो, आम्हाला सांगायची गरज नाही. पण या गोमातेच्या ज्या कत्ली भाजपा शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी, गोमांस भक्षण, त्याच्यावर जरा सांगा ना. संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, असा आरोप हाकेंनी केलेला आहे. पुण्यातल्या लक्ष्मण हाकेंच्या कालच्या या वादानंतर आता हा आरोप आहे. संभाजीराजे भोसलेंना आम्ही राजे मानणार नाही, असंही हाके म्हणाले. या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले. अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला, एका धनगराच्या पोराला एकटं गाठता? तुमच्यात जर धमक असेल ना, आडवं या आडवं. अरे भेकडा न हो, पळून काय गेला मग? संभाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही. कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. राजा राजर्षी शाहू महाराज होते. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? मला जर काही डाऊट असता, मी जर तशी काही चुकीची गोष्ट केली असती तर मी ब्लड दिलं नसतं, मी युरिन दिली नसती. अनिकेत, नक्की काल काय घडलेलं होतं? हा सगळा प्रकार झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की मी दारू पिलेलो नव्हतो. नक्कीच ते दारू पिलेले होते असं तुम्हाला वाटतं? एकतर आपण व्हिडिओ पाहिल्यात, सगळ्या व्हिडिओमध्ये कळतंय माणूस दारू पिला का नाही. त्यांना उभंही राहता येत नव्हतं. आमचे मते असतील, पायगुडे असतील, ते त्यांना ॲक्च्युली धरत होते. त्यांनी दारू पिलेली आहे. स्वतः मते तिथं राहिला आहे. मते त्यांना तिथं भेटला त्यावेळेस त्यांचा एक कार्यकर्ता बिअरच्या बॉटल घेऊन आला आणि बिअरच्या बॉटल घेऊन आल्यानंतर तो त्या कार्यकर्त्याला म्हणला, अरे हे काय करतोय तू, हे काय माझ्यासमोर आणतोय. म्हणजे असं त्यांनी बनाव तिथं केला. त्यानंतर मते तिथनं निघाले, त्यांच्या रिक्षात बसले. रिक्षात बसल्यानंतर त्यांनी त्या बॉटल घेतल्या आणि इथं एक गोठा होता जवळ. बरं, तो डोंगरावर आहे. ते म्हणतात मित्राच्या घरी होतो, तर तो एवढ्या डोंगरावर आहे, आम्ही तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल. हाकसाहेब बसलेले असताना मी तिथं थांबलो होतो. तर एक त्यांचा सहकारी 2 शॅगमध्ये 2 बिअरच्या बाटल्या घेऊन आलेला मी बघितला आणि त्यांच्या समोर बिअरच्या बाटल्या ठेवल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं रूम त्या गोट्यामध्ये ठेव, आपण तिथं घेऊ. तिथं त्यांनी दारू घेतली. दारू घेतल्यानंतर मी संपर्क केला, आमच्या म्हणजे मराठा सेवक त्यांना संपर्क केला की दादा आपण तिथं जाऊ आणि त्यांना विचारू. आपल्याला काय त्यांना गालबोट काय लावायचं नाही, पण एक आपण शिस्तीत आपल्याला विचारू की बाबा तुम्ही असं का करताय.
तुम्ही आमचे जरांगे पाटील असतील किंवा संभाजीराजे असतील यांच्याबद्दल का शब्द वापरताय? फक्त हे आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची त्यांच्या मुलांनी आणि तुम्ही त्यांनी त्यांना धमकी दिली. बियर पिताना समोर बघितलं असं तुमचा दावा आहे? हो, बिअर पेताने आम्ही समोर बघितले असं माझा दावा आहे. ते जर स्वतःला एवढे ओबीसीचे मोठे नेते समजत आहेत, ते उपोषण करत आहेत आणि पाटील हॉस्पिटलला ॲडमिट झाले की हे पण ॲडमिट होत आहेत आणि डिस्चार्ज घेतला की दुसऱ्या दिवशी ते दारू प्यायला त्यांना तलप होते, हे त्यांना दाखवायचं आहे का? हे अशीच समाजाची ते दिशाभूल करत आहेत. ओबीसी कालचा कट कुठलाही रचलेला नव्हता. कालचा कुठलाही कट नव्हता. हे त्यांनी फक्त हे झाकण्यासाठी, शांत करण्यासाठी, ह्याला गालबोट लावण्यासाठी ती केलेला